नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आरोग्य सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले डॉक्टर सावनी गोखले. त्यांचं MPT ऑर्थोपेडिक्स झालेलं आहे, म्हणजे मास्टर्स इन फिजिओथेरपी. त्यांची स्पेशालिटी ही वर्टिको आणि पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅब ही आहे. तर डॉक्टर सावनी, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. येस, थँक्यू सो मच. ऍक्च्युली फिजिओथेरपी हा इतका महत्वाचा सध्या टॉपिक आहे शुअर. की त्याबद्दल आता आपण बोलतोय, हे खरंच खूप छान इनिशिएटिव्ह आहे. सो राईट. खूप मनापासून धन्यवाद. तर आपण सुरुवात करू की वर्टिगो रिहॅब म्हणजे हे तुमची स्पेशालिटी आहे. हो. तर एक्झॅक्टली वर्टिगो रिहॅब म्हणजे काय, किंवा ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे त्यांना माहिती असतं, पण ओव्हरऑल वर्टिगोचा त्रास नेमका काय असतो आणि त्याच्यावरती काम कसं केलं जातं? सो वर्टिगो रिहॅबिलिटेशन ही टर्म अम्ब्रेला टर्म आहे ऍक्च्युली. वर्टिगो म्हणजे कुठल्याही पद्धतीचा चक्कर येण्याचा त्रास, ओके. की सतत चक्कर येणे किंवा एखादी स्पेसिफिक पोझिशन, म्हणजे आपण कूस बदलतो उजवीकडनं डावीकडे, तिथे जाताना पटकन गरकन फिरल्यासारखं होणे, किंवा इन जनरल चालताना फिरताना तोल जाणे, फास्ट स्पीडिंग ऑब्जेक्ट्स बघायला त्रास होणे, ज्याला आपण डिझीनेस म्हणतो. बरोबर. असे बरेच प्रकार वर्टिगो ह्या टर्म मध्ये येतात. आणि अनेक प्रकारचे वर्टिगोज आहेत, की कानातल्या काही त्रासांमुळे किंवा इयर इन्फेक्शन्समुळे होणारे आहेत, किंवा स्पाईन प्रॉब्लेम्समुळे, की सर्व्हायकल स्पाईन मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, डिजनरेशन असेल, त्याच्यामुळे येणारा सर्व्हायकोजेनिक वर्टिगो म्हणतो तो आहे. सेंट्रल म्हणजे ब्रेन रिलेटेड वर्टिगोज आहेत. असे देर आर मेनी टाइप्स ऑफ वर्टिगोज. पण या सगळ्यामध्ये हे जे सिम्पटम्स असतात, डिझीनेस किंवा पटकन सगळं फिरतंय माझ्या बाजूला, किंवा माझा तोल जातोय, कॉन्फिडन्स राहत नाहीये, हे सगळं आपण फिजिओथेरपीचं एक स्पेसिफिक प्रोटोकॉल वापरून, ज्याला वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन म्हणतात, ओके. की तो एक असा म्हणजे एक्सरसाइजेसचा प्रोटोकॉल किंवा फेजेस ऑफ एक्सरसाइजेस आहे, की जे करून ह्या सगळ्या सिम्पटम्सवर अतिशय व्यवस्थित मात करता येते, किंवा ती पूर्ण चक्कर जाऊ शकते. पूर्ण हा जो डिस्कम्फर्ट आहे, की आय एम नॉट कम्फर्टेबल इन एनी पोझिशन, ते जातं, कॉन्फिडन्स परत येतो. किंवा जे ब्रेन आणि आय कोऑर्डिनेशन लागतं, की आपण मोशन पिक्चर्स बघतो, सो त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रमाणात प्रोग्रेस करू शकतो विथ वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन. सो इट इज अ टाइप ऑफ वन, तुम्ही असं म्हणू शकता की ब्रांच ऑफ रिहॅबिलिटेशन, जी फोकस करते ह्या सगळ्या चक्कर रिलेटेड त्रासांवर. आता हे एज स्पेसिफिक किती आहे, किंवा हो, वर्टिगो एज स्पेसिफिक आहे का नाही? एज स्पेसिफिक नाहीये. ओके. कुठल्याही वयातल्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो. ओके. कारण ऍक्सिडेंट्समुळे जे इयर इश्यूज होतात किंवा पटकन मानेला मार लागतो, तर असे ऍक्सिडेंट्स लहान वयापासून मोठ्यापर्यंत कोणालाही होतात. त्यामुळे होणारे वर्टिगोज आहेत. पण एज रिलेटेड स्पाईन चेंजेस जे होतात, की मणक्याचे जे झीज व्हायला लागते, किंवा आपण ज्याला लेमॅन टर्म मध्ये स्पॉन्डिलोसिस म्हणतो, अशा गोष्टींमुळे होणारे वर्टिगोज हे ओल्ड एज मध्ये आढळतात. सो जसं जसं वय वाढतं तसं डिझीनेस किंवा चक्कर येण्याचं प्रमाण हे नक्कीच वाढतं, किंवा त्या पद्धतीचा वर्टिगो हा एज स्पेसिफिक आहे, पण अदर्स आर नॉट एज स्पेसिफिक. शुअर. आता ह्याच्यामध्ये अर्ली ऍक्सेस टू ट्रीटमेंट किती महत्वाची आहे? खूप महत्वाचं आहे. कारण आता असं झालंय की म्हणजे वर्टिगो म्हटलं की वर्टिन, स्टेमेटिल असे जे ओव्हर द काउंटर मेडिसिन्स आहेत ते घेत राहणं, किंवा म्हणजे महिनोन महिने या गोष्टी फक्त औषधांवरच करणं. औषध हा एक टाइप ऑफ ट्रीटमेंट आहे, किंवा एक पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे. पण त्याच्यासोबत जर वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन लवकरात लवकर सुरू केलं तर खूप लवकर हा फरक पडू शकतो. म्हणजे एक्झाम्पल मी देऊ शकते, की माझ्या एक पेशंट आहेत, तर त्यांना 10 वर्षापासून हा त्रास होता, आणि त्यातले कित्येक वर्ष म्हणजे 4 ते 5 वर्ष त्या एकाच कुशीवर झोपल्यात. म्हणजे सरळ पण नाही, उजवीकडे पण नाही, का तर तिकडे वळल्यानंतर चक्कर येते. सो भीती बसलीये मनामध्ये, की मी तिकडे गेले की मला चक्कर येणार आहे, सो मी डाव्याच कुशीवर झोपते. सो त्या बाई 4 ते 5 वर्ष एका कुशीवर झोपल्यात. यू कॅन इमॅजिन हाऊ काय म्हणतात डिस्कम्फर्ट इट कॅन गिव्ह. पण मग जेव्हा त्यांचं वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन सुरू केलं, किंवा जेव्हा त्यांना कळलं की अरे ह्याने पण आपल्याला
बरं वाटू शकतं. सो शी केम टू द क्लिनिक आणि मग त्यांना मी आधी पूर्ण पहिले असेसमेंट असते की तुमचा व्हर्टिगो हा कुठल्या टाईपचा आहे हे आधी आम्ही शोधून काढतो. तुमचा बॅलन्स लॉस किती आहे, कुठल्या कुठल्या पोझिशन्समध्ये तुम्हाला चक्कर आहे, पोझिशनल व्हर्टिगो आहे की नाही, हे सगळं बघून मग ट्रीटमेंट प्लॅन ठरला जातो. त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि विदिन अ मंथ शी गॉट रीड ऑफ ऑल काइंड ऑफ सिम्पटम्स अँड शी स्टार्टेड स्लीपिंग ऑन राईट लेफ्ट एनिवेअर शी वॉन्ट्स टू. प्लस जो कॉन्फिडन्स गेला होता की त्या कोणाला तरी धरल्याशिवाय रस्ता क्रॉस करूच शकायचा नाही, कारण टोल जाईल की काय. पण आता त्या व्यवस्थित कम्युनिटीमध्ये फिरू शकतात, वावरू शकतात, पाहिजे तिथे जाऊ शकतात. प्रत्येक प्रवासाच्या आधी वर्टीन घेऊन मग मी जाते हे करायची गरज पडत नाही. सो हे खूप चांगले फायदे आहेत फिजिओथेरपीचे. मेडिसिन डिपेंडन्सी पूर्णपणे जाऊ पण शकते, काही केसेसमध्ये जाऊ शकते. जे सेंट्रल व्हर्टिगोज आहेत त्यांना लॉंग टर्म मेडिसिन ऑफकोर्स लागतं आणि ते देणारे डॉक्टर्स पण वेगळे आहेत, म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आहेत, ENT सर्जन्स आहेत. सो हा नेहमी होलिस्टिक अप्रोच पाहिजे कुठल्याही याच्यात, की माझ्याकडे व्हर्टिगोचा पेशंट आलाय तर मी त्यांच्याशी कन्सर्न न्यूरोलॉजिस्ट किंवा ENT ह्यांच्याशी नेहमी संपर्कात असलं पाहिजे की दीज आर माय फाइंडिंग्स, आय एम स्टार्टिंग दिस काइंड ऑफ थेरपी, व्हॉट इज युअर कन्सर्न अबाउट धिस, व्हॉट इज युअर थॉट. सो हे सगळं बघून जर केलं ना तर त्याचे पूर्णपणे फायदे मिळतात. आणि साधारण ऑन एन ऍव्हरेज ड्युरेशन कसं ठरतं या ट्रीटमेंटचं, आणि एकदा इफेक्ट दिसायला लागल्यानंतर सुद्धा ते कंटिन्युअसली करणं किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता पोझिशनल व्हर्टिगोज जे असतात ज्याला BPPV म्हणतो त्याची ट्रीटमेंट अगदी 2-3 सेशन्स मध्ये पण होऊ शकते. कारण हा एक मेकॅनिकल फॉल्ट आहे, तो करेक्ट केला रिपोझिशनिंग मनुअर्सने की ती चक्कर जाते. यंग इंडिव्हिज्युअल्स असतील तर त्यांना लॉंग टर्म रिहॅब लागत सुद्धा नाही. पण जे डिझिनेस किंवा एज रिलेटेड सर्वायकोजेनिक आहेत किंवा खूप लॉंग टर्म क्रॉनिक व्हर्टिगोज आहेत त्यांना प्रॉपर वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशनचं 6 वीक्सचा प्रोटोकॉल असतो. सो 1.5 महिन्याचा तो फेज वाईज असतो की पहिल्या फेजमध्ये सिम्पल एक्सरसाइजेस, मग थोडे ऍडव्हान्स, मग शेवटी आपण ह्या पॉइंटला त्या पर्सनला ट्रेन करतो की पूर्ण गोल स्वतःभोवती फेरी म्हणजे 360 डिग्री चक्कर घेतली तरी सुद्धा यू डोंट फील डिझी. इथपर्यंत आपण त्याला ट्रेन करून कॉन्फिडंट बनवू शकतो. सो हा एक 6 वीक्स पर्यंत चालणारा प्रोटोकॉल आहे. राईट, इंटरेस्टिंग. आता आपण जेव्हा फिजिओथेरपी असं म्हणतो त्यावेळेस जनरली लोकांच्या डोक्यात असतं की काहीतरी ऑपरेशन झालंय, हाड मोडलंय, लिगामेंट तुटलंय किंवा शोल्डरला काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यानंतर 1-2-3 सेशन्स घ्यायचे ही फिजिओथेरपी झाली. तर पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी किंवा हे जे सेशन्स आहेत किंवा हे जे रिहॅब म्हणतो आपण एस्पेशली सर्जरी नंतरचं, तर त्याविषयी थोडंसं सांग की काय काय मिथ्स आहेत किंवा काय काय लोक इग्नोर करतात आणि काय काय लक्ष देऊन केलं पाहिजे. पहिली मिथ तर इथून सुरू होते की काय नाही, फिजिओथेरपी हे एक फॅड आहे, घरच्या घरी मी व्यायाम करतो किंवा करते तर मी ठीक होऊन जाईन. सो हे इथपासून ऍक्च्युअली सुरू होतं. पण आता अवेअरनेस पण वाढलाय, बरेच डॉक्टर स्वतःहून रेकमेंड करतात, त्याच्यामुळे द सिनारिओ इज चेंजिंग डेफिनेटली. पण कुठल्याही पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन मध्ये पहिले तर पेशंटचे गोल्स लक्षात घेतले जातात की त्या व्यक्तीचं प्रोफेशन काय आहे, किंवा म्हणजे इफ यू आर अ स्पोर्ट्स पर्सन तर कुठल्या म्हणजे स्पोर्ट्समध्ये परत जायचंय, काय टाईपची ऍक्टिव्हिटी करायची, किंवा जस्ट डेस्क जॉब जरी असेल तरी किती तास बसायचंय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग तो रिहॅब प्लॅन सेट केला जातो. आणि जोपर्यंत ते गोल्स मॅच होत नाहीत तोपर्यंत ते कंटिन्यू करणं अपेक्षित आहे. सो 3 वीक्स, 4 वीक्स, 6 वीक्स, जी कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर्स असतात की खूप इम्प्लांट्स आणि हे सगळं करून स्टेबिलायझेशन केलेले आहेत, ते तर इट टेक्स अराउंड 3 मंथ्स ऑल्सो टू गेट फुल्ली बेटर. मध्येच सोडलं तर ऑफकोर्स कम्प्लीट रिकव्हरी होणार नाहीये, आणि घरच्या घरी करून तर त्याहून होणार नाहीये, कारण अगदी सिम्पल काहीतरी हेअरलाईन क्रॅक आहे आणि मग आपण स्वतःचे स्वतः एक्सरसाइज करून डेली याच्यामध्ये ते परत आणलंय तर हे होऊ शकतं. पण ऑपरेटिव्ह केसेस त्यांचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात की तुम्ही खूप वेळ बेड रेस्ट घेतली तर डीप वेन थ्रॉम्बोसिस होऊ शकतो किंवा सूज वाढू शकते
किंवा ब्रीदिंग प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर हे सगळं टाळायचं असेल तर अर्ली फिजिओथेरपी आणि कम्प्लिटिंग दॅट रिहॅब प्रोटोकॉल, बोथ थिंग्स आर व्हेरी नेसेसरी. आता जे व्हॉट यू सेड इज इंटरेस्टिंग, की घरच्या घरी मी व्यायाम करतो किंवा करते आणि मग मी ते माझं बरं होईल. तर आता युट्यूब वरती बरेचसे व्हिडिओज ऍक्सेसिबल आहेत किंवा इंस्टाग्राम वरती पण बरेचसे लोक आहेत की जे चांगल्या पद्धतीने व्यायाम सांगतात की कसा करायचा. पण त्याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे किंवा ते ऍज अ रूल बुक न मानणं हे चांगलं आहे, तर त्याविषयी थोडंसं सांग. सो टेलिरिहॅबिलिटेशन म्हणतात ह्याला. ओके. आणि खूप टेलिरिहॅब पण चालू असतो, त्याच्यात चुकीचं काहीच नाहीये. पण एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीने ते घेणे, की मी एक ट्रेन्ड प्रोफेशनल आहे किंवा मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मग मी तुम्हाला व्हिडिओ कन्सल्टिंग करून मग तुमचा रिहॅब ठरवते, हे वेगळं आहे. आणि आज माझं शोल्डर दुखतोय तर मी युट्यूबवर जाऊन फक्त सर्च केलं की फिजिओ एक्सरसाइजेस फॉर शोल्डर पेन, आणि मग पहिला जो व्हिडिओ येईल ते करत बसणे, ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. सो असं जर केलं तर ते एकतर पर्सन स्पेसिफिक नसतं. त्यांनी दाखवलेलं शोल्डर पेन ज्या गोष्टीमुळे आहे त्याच गोष्टीमुळे तुम्हालाही होतंय का, ते मॅच नसतं होत. किंवा त्यांचे प्रोटोकॉल्स हे त्यांनी कदाचित ऍडल्टसाठी डिझाईन केलेले आहेत की जे त्यांच्यासाठी बरोबर आहेत, पण तुमचं वय 80 आहे. सो मग तुम्ही वॉल पुशअप्स करून अजून तो खांदा डॅमेज करणार आहात का? सो हे अगदी चुकीचं आहे आणि हे नाही केलं पाहिजे. जेव्हा केव्हा काही प्रॉब्लेम आहे आणि तो स्वतःचा स्वतः रिझॉल्व्ह नाही होते हे एकदा लक्षात येतं आपल्याला, की 2-3 दिवस आपण आईस पॅक लावतो, काहीतरी क्रीम लावतो, तरीही जी गोष्ट बरी होत नाहीये हे एकदा कळलं की देन यू हॅव टू कन्सल्ट अ फिजिओथेरपिस्ट ऑर एनी कन्सर्न प्रोफेशनल. ओव्हरऑल केसेस तुमच्याकडे ज्या आलेल्या आहेत तर त्याच्यात एकतर शोल्डर रिलेटेड इंजुरीज बद्दल तू सांग, आणि मला असं विचारायचं की फक्त ऍक्सिडेंटमुळे किंवा पडल्यामुळे इंजुरीज होतात का, हा एक माझा सब क्वेश्चन आहे त्यासाठी. शोल्डर इंजुरीज हा खूप वास्ट टॉपिक आहे, त्याच्यावर एक वेगळा हे होईल ऍक्च्युली व्हिडिओ. पण टू गिव्ह इट अ काय म्हणतात इन शॉर्ट, तर पहिला तर फ्रोझन शोल्डर आहे की जो कुठल्याही ऍक्सिडेंटमुळे किंवा असं होत नाही. फ्रोझन शोल्डर होण्याचे अनेक कॉजेस असतात, की रिपिटेटिव्ह स्ट्रेन इंजुरीज असतात, कधी कधी काहीतरी झटका लागलेला असतो आणि मग ते प्रॉपरली क्युअर होत नाही, देन इट स्टार्ट्स गेटिंग स्टिफ. किंवा डायबिटीसमुळे फ्रोझन शोल्डर होण्याचं प्रमाण हे खूप वाढतं, रिस्क फॅक्टर आहे डायबिटीस हा एक. सो मग फ्रोझन शोल्डर साठी फिजिओथेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट, की फक्त मेडिकल ट्रीटमेंट किंवा फक्त काहीतरी ऍप्लिकेशन एवढ्याने ते होत नाही. त्याला प्रॉपर स्ट्रेचिंग, प्रॉपर एक्सरसाइजेस हे सगळं करायला लागतं. त्याच्यानंतर अनादर व्हेरी कॉमन इंजुरी इज रोटेटर कफ इंजुरीज. सो आता हे सगळे लिगामेंट किंवा मसल इंजुरीज कुठलेही ह्याचे ग्रेड्स असतात. सो ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, कुठली ग्रेड आहे, तुमचे सिम्पटम्स काय आहेत आणि तुमचं डिमांड काय आहे, की बरं होऊन काय करायचंय, हे सगळं लक्षात घेऊन मग तो एक प्रॉपर ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवला जातो. आणि मग सर्जरीची गरज आहे का, ग्रेड 3 इंजुरी कम्प्लीट टेअर आहे का, हे सगळं लक्षात घेऊन जरी सर्जरी करायची असेल तरी त्याच्यानंतर पण तुम्हाला टू गेट बॅक टू युअर कपॅसिटी किंवा फुल्ली फंक्शनल होण्यासाठी अगेन यू नीड फिजिओथेरपी. त्याच्यानंतर फ्रॅक्चर्स आहेत, की खांद्यावर खूपदा जेरियाट्रिक पेशंट्स घसरून पडतात किंवा खांद्यावर पडतात, मग इकडचं प्रॉक्झिमल ह्युमरस फ्रॅक्चर होतं. सो मग त्याला इदर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे फक्त स्लिंग देऊन काही दिवस इमोबिलाइज करून देन वी स्टार्ट मुव्हिंग इट, किंवा मग देर इज अनादर ऑप्शन ऑफ हॅव्हिंग सर्जरी. आता हे प्रत्येक इंजुरी आणि ग्रेड ऑफ फ्रॅक्चर ह्याच्यावर ठरतं की नक्की काय करायचंय. बट इन एनी केस शोल्डर इज अ जॉईंट विच रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट टू गेट बॅक टू द ओरिजिनल रेंजेस, की किती आधीसारख्या मुव्हमेंट करण्यासाठी खूप जास्ती कष्ट घ्यायला लागतात. जिम इंजुरीज पण, जिम मुळे शोल्डर इंजुरीज होण्याचं प्रमाण पण आहे का, त्याच्याविषयी काय सांगता येईल? सो जिम इंजुरीज हा मोठा सेक्टरच आहे, की
अगेन पर्सन स्पेसिफिक प्रोटोकॉल्स जर नाही वापरले किंवा त्या व्यक्तीचं एज, त्याचं बॉडी कॉम्पोजिशन की ओव्हरवेट किंवा ओबीज आहे का नॉर्मल BMI आहे, हे सगळं न बघता जर एक अम्ब्रेला प्रोटोकॉलच वापरला की 10 पुशअप्स, 10 बर्पीज आणि हे ऑल ऑफ दीज थिंग्स आर गुड, बट यू शुड बी व्हेरी केअरफुल की तुम्ही कोणाला काय देताय. किंवा असं पण होतं की मी जिमला जातेय आणि आज मी 10 पुशअप्स मारले, तर मला उद्या असं लगेच वाटतं की नाही आता मी उद्या 20च मारले पाहिजे, परवा मी 50. किंवा वेट्स बाबतीत पण की आज मी 10 kg डम्बेल्स केले, उद्या मी जाऊन 15 kgच करणार. दिस इज नॉट राईट. त्याने इंजुरीजच होणार आहेत. सो इंजुरीज होण्याचा हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर हा लॅक ऑफ वॉर्मिंग अप अँड कुलिंग डाऊन सेशन्स. हा सगळ्यात महत्वाचा आहे की खूप चांगलं जिममध्ये एक्सरसाइज केलं, खूप छान वर्कआउट झाला, पण कूलडाऊन नाही केलं तर ते मसल्स परत रिकव्हरी स्टेजला न जाता दे गेट इंजुअर्ड किंवा त्यांचा इंजुरी होण्याचे रिस्क खूप वाढते. सो तो पण एक महत्वाचा टॉपिक आहे. सो कधी पण जिम जॉईन करताना किंवा केल्यानंतर ट्रेनरशी व्यवस्थित कम्युनिकेट करणं, तुमचे काय गोल्स आहे ते सांगणं, किंवा तुम्ही किती गोष्टीपर्यंत स्वतःला स्ट्रेच करू शकताय हे आधी ओळखणं, हे पण खूप महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने पर्सन स्पेसिफिक प्रोटोकॉल्स केले पाहिजेत. फिजिओथेरपीचा रोल हा काहीतरी बिघाड झाल्यानंतरच आला पाहिजे का तो रोल, का प्रिव्हेंटेटिव्ह काही मेजर्स आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो की ज्यांना ऍक्च्युली आता इंजुरी नाहीये कुठली किंवा त्यांना वाटत नाहीये की इंजुरी आहे, पण त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ज्यांनी त्यांना ही एकतर इंजुरी घडणार नाही, पुढे त्यांना होणार नाही. आणि प्रिव्हेंटेटिव्ह फिजिओथेरपी असा काही टॉपिक असतो का? हो, खूप चांगला तू मुद्दा मांडलायस. कारण प्रिव्हेंटिव्ह फिजिओथेरपीचे अनेक रोल्स आहेत, त्यातला प्रिव्हेंटिव्ह हा खूप मेजर रोल आहे. कारण प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीज हेच जर आपण केलं तर पुढे जाण्याची काही गरजच पडणार नाही ना. बरोबर. किंवा जेरियाट्रिक सिनियर सिटीजन्स मध्ये पण जे कुठल्या गोष्टी होतात, अर्ध्या गोष्टी या पडल्यामुळे, फॉल्स इन द बाथरूम, वॉशरूम, ह्याच्यामुळे होतात. सो तुम्ही फॉल प्रिव्हेन्शन जर केलं, पडूच दिलं नाहीत त्यांना, एवढं त्यांना जर स्ट्रॉंग बनवलं किंवा त्यांचा बॅलन्स चांगला केलात, तर पुढे इतकी मेजर फ्रॅक्चर्स, त्यातनं निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन्स हे होणारच नाहीत. सो प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रीहॅबिलिटेशन म्हणतो त्याला, जसं रिहॅबिलिटेशन आहे की एनी इंजुरी, फ्रॅक्चर, ऑपरेशन, एनिथिंग दॅट रिक्वायर्स रिहॅबिलिटेशन टू रिगेन युअर लॉस्ट ॲबिलिटीज, तसंच प्रीहॅबिलिटेशन हा एक इम्पॉर्टंट सेक्टर आहे की त्याचे अनेक आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो. फर्स्ट इज आता प्रीहॅबिलिटेशनचा पण अवेअरनेस वाढतोय की नी रिप्लेसमेंट सर्जरीज असतील तर नी रिप्लेसमेंट सर्जरी ही प्लॅन्ड असते की मला जुलै महिन्यामध्ये करायची. तर इफ यू डू प्रीहॅबिलिटेशन फ्रॉम द मंथ ऑफ से एप्रिल और मे, गेट युअर मसल स्ट्रॉंगर, नी जॉईंटची ताकद वाढवली, तुमचं प्रॉप्रिओसेप्शन वाढवलं, तुमचं गेट पॅटर्न सुधारलात, अँड देन यू गो फॉर द सर्जरी, तर रिकव्हरी रेट्स खूप हाय आहेत आणि फास्ट आहेत. बरोबर. आत्ताच माझ्या एका पेशंटचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं, तर त्यांचा मला 3ऱ्या दिवशी फोन आला ऑपरेशन नंतर की सावनी, प्रीहॅब केल्यामुळे इतका मला फायदा होतोय की माझ्या सोबत ज्यांची नी रिप्लेसमेंट माझ्या शेजारच्याच बेडवर आहेत, पण त्यांच्यात आणि माझ्यातला फरक मी लगेच सांगू शकते. इव्हन पेन टॉलरन्स पण माझा चांगला झालाय, कारण माझ्या नीजना त्या एक्सरसाइजची ऑलरेडी सवय आहे. किंवा मी आता फॉर एक्झाम्पल सर्जरी नंतर जर स्ट्रेंथ गेन आपल्याला 0 पासून स्टार्ट करायचंय, तर ऑलरेडी तो मसल आपण स्ट्रॉंग करून ठेवलाय. सो आपल्याला 0 नाही, 50 ऑनवर्ड्स जायला लागेल. सो दॅट इज द प्रिन्सिपल. हा एक प्रीहॅबचा एक फॅक्टर झाला. सेकंड इज खूप नॅशनल प्लेयर्स आहेत. माझ्याकडे एक छोटी मुलगी येत होती की ती नॅशनल स्केटिंग चॅम्पियन आहे, तर तिला प्रिव्हेंटिव्ह स्ट्रेंथनिंग करायचं होतं की तिच्या पेरेंट्सना असं वाटलं की नाही, हिला इंजुरीज पासून आपण प्रिव्हेंट केलं पाहिजे, तर तिचा परफॉर्मन्स लॉंग टर्म राहील. आणि ती ऑलरेडी नॅशनल्स खेळतीये, सो तिचं ट्रेनिंग पण तितकंच कठीण आहे.
सो मग त्याच्यासाठी आम्ही तिला एक स्ट्रेंथनिंग प्रोटोकॉल दिला होता की ज्याने तिचे नीज, अँकल्स, हिप आणि पेल्विस हे सगळं स्ट्रॉंग केलं विथ थेराबँड्स, आणि तिच्या एजला ऑफकोर्स जे सुटेबल होतं ते. अँड नाव शी इज प्लेइंग व्हेरी नाईसली अँड शी इज जस्ट फॉलोइंग दीज एक्सरसाइजेस इन हर एक्सरसाइज रेजिमेंट. त्याच्यानंतर एक ट्रेकर आहेत माझे पेशंट की त्यांना एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करायचा होता. आता एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी यू हॅव टू कॅरी अ व्हेरी हेवी बॅकपॅक. तर ती बॅकपॅक कॅरी करून पाठ दुखणारे किंवा मान दुखणारे हे आधीच त्यांनी अँटिसिपेट केलं. सो ही केम टू मी बिफोर हिज ट्रेक, की 1-2 महिने आधी ते आलेले, की मग आम्ही त्यांचं स्कॅप्युलर मसल्स, शोल्डर्स, अपर बॅक हे सगळं स्ट्रॉंग करण्यासाठीचे काही एक्सरसाइजेस त्यांना दिले. त्यांनी ते केले, बॅक स्ट्रेंथनिंग केलं. त्यांचा ट्रेक अतिशय चांगला झाला. त्याच्यामध्ये कुठेही इंजुरी झाली नाही किंवा मान दुखली नाही, पाठ दुखली नाही. सो दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह. आणि प्रिव्हेंटिव्ह रोलचा सगळ्यात महत्वाचा अजून एक हे आहे की सिनियर सिटीजन्स मध्ये जसं मी म्हणलं की फॉल प्रिव्हेन्शन, बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन ह्या 2 गोष्टी एज बरोबर कमी होत जातात. सो बॅलन्स ट्रेनिंग हा एक अगेन जसं वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन मी म्हणलं तसं बॅलन्स ट्रेनिंगचा पण एक प्रोटोकॉल आहे की फेज 1, फेज 2, फेज 3 आधी स्टॅटिक मग डायनामिक असं करून करून कुठल्याही वयोवृद्धाची, म्हणजे असं नाहीये की हे यंगस्टर्स मध्येच करता येतं. तुम्ही 80-90 वयाच्या माणसाचा पण बॅलन्स इम्प्रूव्ह करू शकता विथ एक्सरसाइज. सो तो केला. त्यांना अर्गोनॉमिक्स म्हणजे घरातले काही छोटे छोटे मॉडिफिकेशन सांगितले की ज्याने त्यांचे पडण्याचे चान्सेस वाचतील. त्याने खूप उपयोग होतो. आता पुण्यामध्ये ज्येष्ठ नृत्यांगना गुरु आहेत, तर त्या माझ्याकडे येतात फॉर जस्ट काय म्हणतात स्ट्रेंथनिंग हर जॉईंट्स अँड कीपिंग हर बॅलन्स ऑन ट्रॅक. कारण त्या डान्सर आहेत, त्या 70 वयाच्या पुढे आहेत आता, पण त्यांना तरी पण सगळे प्रोग्राम्स, त्यांचा रोजचा रियाज हे सगळं करायचंय. तर मग त्याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह फिजिओ करूच शकतो की त्यांचं बॅलन्स ट्रेनिंग दिलं. त्यांना ज्या गिरक्या घ्यायला लागतात तर त्या जेव्हा 40 वयाच्या होत्या किंवा 20 वर्षाच्या होत्या तेव्हा जे करू शकत होत्या त्या ऑफकोर्स आता कठीण जाणार आहे. पण विथ ट्रेनिंग, विथ फिजिओ इट बिकम्स व्हेरी इझी. सिनियर सिटीजन फिटनेस असेसमेंट स्केल अशी एक स्केल आहे. अशा अनेक स्केल्स आहेत वेगवेगळ्या पॉप्युलेशनसाठी की त्यात त्यांच्या एज साठीचा काय फिटनेस अपेक्षित आहे त्याचे एक सेट नॉर्म्स आहेत आणि टेस्ट आहेत. त्या केल्यानंतर कळतं की तुम्ही त्याला मॅच करताय की नाही करत आहे. सो हा आम्ही कॅम्प पण घेतला होता माझ्या क्लिनिक थ्रू, की आम्ही 25 ते 30 सिनियर सिटीजन्सचं हे स्क्रीनिंग केलं फ्री ऑफ कॉस्ट ऑफकोर्स, की तुमचा फिटनेस किती आहे हे आम्ही तुम्हाला सांगतोय. काही जण होते ज्यांचा खरंच खूप छान होता, त्यांचे सगळे नॉर्म्स त्यांच्या एज साठी परफेक्टली मॅच होत होते. पण मोस्ट ऑफ द सिनियर सिटीजन्स किंवा फिमेल्स एस्पेशली की त्यांचं ते मॅच होत नव्हतं किंवा त्यांना बॅक पेन, नी पेन हे ऑलरेडी सुरू झालं होतं. सो मग त्यांना आम्ही सजेस्ट केलं की यू गो फॉर फिजिओ, यू डू सम रेग्युलर ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइजेस रेजिमेन, हे सगळं करा. सो ऍक्च्युली असं काही एज नाहीये की ह्या एज नंतर एकदा तरी बघितलंच पाहिजे. इट स्टार्ट्स व्हेरी अर्ली. इव्हन वर्किंग इंडिव्हिज्युअल्स, आता IT सेक्टर मधले जॉब करणारे सगळ्यांनाच पाठ दुखते किंवा सगळ्यांचीच मान दुखते. कारण कामाचं स्वरूप, कामासाठी बसण्याचं पोश्चर हे सगळं इतकं स्ट्रेनियस आहे की ते करून 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 अगदी 25व्या वर्षी पण अतिशय जास्ती मानदुखी आणि पाठदुखी घेऊन येणारे पेशंट्स आहेत. सो मग त्यांनी अगेन प्रिव्हेंटिव्ह दॅट यू नो की नाव यू आर डुईंग दिस वर्क फॉर अनदर 20 years, तुला कॉम्प्युटर समोर बसूनच काम आहे, तर मग यू शुड टेक केअर ऑफ युअर जॉईंट्स, युअर नेक, युअर लो बॅक प्रॉपरली. यू गो विजिट अ फिजिओ, आज की मी वर्क मॉडिफिकेशन किंवा अर्गोनॉमिक्स काय काय करू शकतो, किंवा माझं सिटिंग पोस्चर कसं असलं पाहिजे, मी कसं बसलं पाहिजे, स्क्रीन कुठल्या लेवलला असला पाहिजे सो दॅट माझ्या मानेवर स्ट्रेस येणार नाही. सो हे ह्या एज ग्रुप पासनं ते अगदी 95 वर्षाचे आजोबा आहेत एक माझे पेशंट, तर ते माझ्याकडे आले होते. ते म्हणले की ते खूप म्हणजे टचवूड त्यांच्या एज साठी ते खूप फिट आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की माझी
पतवांडा येणार आहेत अमेरिकेहून हम्म. आणि मला त्यांच्याशी जमिनीवर बसून खेळायचंय. नाईस. इतकी साधी त्यांची अपेक्षा होती हम्म. की मला त्यांच्याशी खेळायचंय आणि मला असं नकोय की मला गुडघा दुखतोय किंवा काहीतरी होतंय म्हणून मला त्या बाळांबरोबर खाली बसून नाही खेळता आलं. हम्म. तर मी काय करू? सो मग वी गेव सम सिम्पल एक्सरसाइजेस, सम ट्रिक्स, सम मॉडिफिकेशन्स आणि मग त्यांना ते करता आलं. सो इतक्या छोट्या डिमांड पासनं ते तुमच्या प्रोफेशनल सेटअपमध्ये लागणाऱ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे गरजेचं आहे. पोस्चर करेक्शन विषयी आपण ऐकतो, पण याच्यावरती नेमकं काम कसं करायचं किंवा कोणी यावर काम केलं पाहिजे याविषयी थोडंसं सांग. पोस्चर करेक्शन हा प्रिव्हेंटिव्ह आपण जे बोललो त्यातलाच एक भाग आहे. आणि सगळी पोस्चर्स काम करतानाचं, झोपतानाचं, ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्यांचं कुकिंग करतानाचं किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये असू देत, पण आपण कुठल्या पोस्चरमध्ये काय करतो किंवा आपण कुठल्या पोस्चरमध्ये मोबाईलवर रील्स स्क्रोल करतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्याने तुमचे पुढच्या काही वर्षात होणाऱ्या गोष्टी ह्या आधीच प्रेडिक्ट होऊ शकतात. की सिम्पल आहे की माऊस आपण वापरतो, तर माऊस हातात धरण्याचं जर पोस्चर हे महिने चुकीचं असेल तर युअर रिस्ट स्टार्ट पेनिंग किंवा कार्पल टनल सिंड्रोम सारखे छोटे छोटे आजार होऊ शकतात. किंवा गृहिणींना किंवा घरात जे कुकिंग करतात त्यांना उभं राहून काम करताना जर गॅस हा तुमच्या बॉडीपासून खूप लांब असेल तर थोडं वाकून काम करायला लागतं किंवा वाकून ते सगळं करायला लागतं. त्या केसमध्ये हे असं अनेक महिने होत राहिल्यामुळे, अनेक वर्ष होत राहिल्यामुळे युअर लंबर स्पाइन स्टार्ट्स डिजनरेटिंग फास्टर किंवा त्याच्यावर येणारा लोड, त्याच्यावर ऍक्ट होणारे वेगवेगळे स्ट्रेसेस हे वाढतात किंवा लंबर स्पाइन वरती ताण येतो किंवा हा जो तर इथे कॉमन टर्म्स मध्ये एक्झॅक्टली कुठे दुखतं किंवा परसिस्टंट पेन कुठे असतो? कमरेमध्ये. ओके. म्हणजे आपलं जे आपण म्हणतो की माकड हाड आहे तो वेगळा भाग आहे. त्याच्या वरचा मधला जो बरोबर आपण जिथे पॅन्ट किंवा परकर नेसतो त्याची जी नाडी आहे ती जिथे येते ना, तो भाग आहे मेन की जिथे सगळं प्रेशर ऍक्ट होतं किंवा बॉडी वेट किंवा जे सगळ्या गोष्टी आहेत ते त्याच्यावर मेन पहिले येतात. लंबर स्पाइन मध्ये तो एरिया आहे. सर्वायकल स्पाइन मध्ये आपलं मधला भाग जो आहे, मान आणि पाठ याला जोडणारा मधला एरिया तो आहे. असे काही काही पॉइंट असतात शरीरात की जे नेहमी प्रेशरच्या खाली असतात. सो ते रिलीव्ह करण्यासाठी पोस्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. की मी जसं म्हणलं तसं मोबाईल साधा बघण्याचं, आता टेक्स्ट नेक सिंड्रोम हा एक वेगळा सिंड्रोम आलाय. ओके. की ज्याने तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आपण असं असतो ना सतत, सो त्याने कुठे एक्झॅक्टली प्रेशर येतं तो आपला स्पाइन मधला पॉइंट इट स्टार्ट्स पेनिंग. मग हळूहळू ते पेन नेक पर्यंत, शोल्डर पर्यंत. सो टेक्स्ट नेक सिंड्रोम मध्ये पोस्चर करेक्शन हीच त्याची थेरपी आहे. की कुठला मसल वीक झालाय, कुठल्या मसलवर एक्स्ट्रा ताण आहे, कुठला टाईट आहे, हे सगळं असेस करून यू जस्ट करेक्ट इट अँड टेल दॅट पर्सन की ओके, फर्स्ट ऑफ ऑल रिड्यूस युअर स्क्रीन टाइम अँड सेकंड इफ यू वॉन्ट टू स्क्रोल जस्ट टेक युअर फोन ॲट युअर आय लेवल, डोंट बेंड डाऊन. सो हे पोस्चर करेक्शनचे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचा इम्पॅक्ट मोठा आहे. ब्रेस्ट फिडिंग मॉम्स ही ब्रेस्ट फिडिंग पोस्चर्स ह्याच्यामुळे पण सुरू होणारी पाठदुखी आहे. सो मग बेबी पोझिशन कसं पाहिजे, किंवा तुम्ही एखादी पिलो घेऊन त्याच्यावर बेबी ठेवा सो दॅट यू डोंट हॅव टू बेंड डाऊन. मग तुमचा पाठीवरचा ताण रिलीव्ह होईल. मागे सपोर्ट घेऊन बसा. सो हे असे वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागणारे पोस्चर्स आहेत की जे कुठलं आयडियल काय नाही हे सगळं फिजिओथेरपिस्ट अतिशय एफिशियंटली तुम्हाला सांगू शकतात. आयटी सेक्टरमध्ये तर वर्क स्टेशन अर्गोनॉमिक्स हा एक टॉपिकच आहे. म्हणजे आम्ही फिजिओ फर्स्ट माझं जे क्लिनिक आहे, क्लिनिक थ्रू आम्ही असे कंपनीजमध्ये सेमिनार्स पण अरेंज करतो की त्या सगळ्या वर्कर्सना तिकडच्या चांगले पोस्चर्स कुठले, तुम्ही काम कसं करा, तुमचं स्क्रीन कुठे पाहिजे, हाताचा सपोर्ट कसा पाहिजे, हे सगळं आम्ही त्यांना शिकवतो. प्लस मानदुखी आणि पाठदुखी टाळण्याचे काही एक्सरसाइजेस त्यांना डेमॉन्स्ट्रेट करतो की हे सिम्पल तुम्ही रोज तुमच्या जीवनामध्ये इन्कॉर्पोरेट करा की त्याने तुमचा त्रास कमी होईल किंवा त्रासच होणार नाही. रूल ऑफ 20 हा खूप सिम्पल रूल आहे
पण तो फॉलो केला ना तर अर्ध्याहून जास्ती गोष्टी आधीच मॅनेज होतात. सो व्हॉट इज रूल ऑफ 20? की आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स ऑफ सिटिंग इन अ सेम पोझिशन you have to move around for 20 seconds ओके and look away from your screen at least 20 feet away. ओके. आता ही मुवमेंट कशा टाईपची असणार आहे? का जागेवरनं उठायचं आणि कशी पण चालायचंय? तुमचं जे पोश्चर आहे ते फक्त ब्रेक करायचंय. ओके तुम्ही एक फेरी मारून या किंवा जागच्या जागी उभं राहून एक काहीतरी ताडासन करा, स्ट्रेचिंग करा, मानेचे स्ट्रेचेस करा. जस्ट मूव्ह अराउंड अँड कम बॅक. दॅट इज ऑल्सो सफिशियंट इनफ. सो असे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत की ज्याने तुम्ही खूप जास्ती एफिशियंटली काम करू शकता. कारण अर्गोनॉमिक्स इज व्हॉट की म्हणजे तुमचं जे वर्क स्टेशन आहे किंवा काम आहे ते तुम्हाला ऍडजस्ट केलं पाहिजे, ना की तुम्ही त्याला ऍडजस्ट व्हाल. सो दॅट एफिशियन्सी तुमची वाढायला पाहिजे आणि काम नीट झालं पाहिजे. सो रूल ऑफ 20 आहे. त्याच्यानंतर म्हणजे करेक्ट पोश्चर मधले काही फिगर्स आहेत की जे आम्ही पेशंट्सना देतो की दिस यू फॉलो इन युअर ऑफिस. सो हे सगळं करून खूप फायदा होतो. मगाशी तू म्हणलीस की होम मेकर जे आहेत की ज्यांना घरातलं काम इटसेल्फ इज अ बिग वर्कआउट फॉर देम, तर त्यांच्यासाठी काही एक्सरसाइज आहेत का की जेणेकरून त्यांचं पोस्चर इंटॅक्ट राहील किंवा बिघडणार नाही आणि त्यामुळे मग लॉंग टर्म त्यांना पाठदुखी मानदुखी होणार नाही? तर त्यासाठी पण रूल ऑफ 20 कामी येतो का? त्यासाठी अजून काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस आहेत जे तुझ्या क्लिनिक मध्ये येऊन शिकणं गरजेचं आहे? हो, रूल ऑफ 20 हा बेसिकली आयटी सेक्टर किंवा स्क्रीन वापरणाऱ्या प्रोफेशनलसाठी बनवलेला आहे. सो तो इथे अप्लाय होईल असं नाहीये. कारण होम मेकर्स किंवा घरकाम आपण जे करतो त्याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट मुव्हमेंट मध्ये असतो. असं नाही की मी 2 तास बसून राहिली अनलेस अँड अंटिल यू आर वॉचिंग सम मूव्ही किंवा असं. पण मुव्हमेंट पॅटर्न्स पण सुधारायला पाहिजेत किंवा ते काम करताना अजून एफिशियंटली कसं करता येईल ते बघितलं पाहिजे. सो त्याच्यासाठी एक्सरसाइजेस शिकायला नक्कीच क्लिनिकला येऊ शकतात. किंवा आम्ही असे बरेच कॅम्प्स किंवा सेमिनार्स पण घेतो की ज्याच्यामध्ये वी डेमॉन्स्ट्रेट. सो ते आहे. किंवा अगदी साधं काहीतरी दुखायला लागलंय की माझं मनगट दुखायला लागलंय तर पहिला प्रश्न आमचा असतो की कुठल्याही फिजिओथेरपिस्टचा की व्हॉट इज युअर प्रोफेशन. जेव्हा कळतं की मी काल 40 पोळ्या लाटल्यात तेव्हाच कळतं की नक्की काय इंजुरी झाली असणार आहे. सो मग त्या अकॉर्डिंगली कुठले मोडॅलिटीज हवेत का किंवा कुठले एक्सरसाइजेस आहेत दॅट वी गिव्ह. आणि मग एकदा ते एक्सरसाइज करण्याची सवय झाली की मग वी टेल देम टू कंटिन्यू ॲट होम. सो आता क्लिनिक बद्दल मला थोडीशी क्युरियोसिटी की ऑब्व्हियसली कर्वेनगर पुण्यामध्ये आहे क्लिनिक, पण इथे काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड होतात आणि ओव्हरऑल त्याचं फंक्शनिंग कसं आहे? थोडंसं टीम बद्दल पण सांग की किती लोक आहेत. आणि मला हेही आवडेल की एक तुझी जर्नी की सुरुवात कशी झाली आणि आज तू कुठपर्यंत क्लिनिक वाईज म्हणजे त्या सेटअप विषयी पण थोडंसं सांग. येस, माझं क्लिनिक फिजिओ फर्स्ट फिजिओथेरपी क्लिनिक बाय डॉक्टर सावनी गोखले. मी मास्टर्स जेव्हा केलं, माझं मास्टर्स हे मस्क्युलोस्केलेटल सायन्सेस अँड मॅन्युअल थेरपीमध्ये आहे विच डील्स विथ ऑल ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स. तर ते मास्टर्स झाल्या मी ऍक्च्युली क्लिनिक सुरू केलं विच वॉज अ लिटल बोल्ड डिसिजन ऍट दॅट टाइम. कारण लगेच क्लिनिक सुरू करणं म्हणजे मग पेशंट्स येतील का, मग ते एक आपण म्हणजे भीती असते मनामध्ये की हे कसं होईल नक्की, आपल्याला जमेल नाही जमेल, खूपच नवीन होत आपण फील्डमध्ये. पण माझे मेंटॉर्स, पेरेंट्स, सगळे टीचर्स आणि ह्या सगळ्यांनी मला खूप तेव्हा मोटिवेट केलं की तुझं रिझल्ट चांगले आहेत ना, तुला आता मी तेव्हा होम व्हिजिट्स पण करत होते. सो ते करून तुला आयडिया येतेय की पेशंट्स बरे होत आहेत आणि खूप चांगले रिव्ह्यूज येत आहेत. सो यू गो अहेड, यू डू इट. कारण आपल्या एरियामध्ये असं ऍडव्हान्स्ड फिजिओथेरपी क्लिनिक नव्हतं. सो मग तेव्हा मी लगेच मास्टर्स नंतर स्टार्ट केलं. आता 4 वर्ष पूर्ण होतील क्लिनिकला ऑगस्टमध्ये. तेव्हा पार्ट टाइम सुरू केलं होतं आणि मनात जरा धाकधूक होती. पण हळूहळू जसं जसं पेशंट्स वाढत गेले किंवा एक नेहमी असंच असतं की एक पेशंट बरा झाला की
अजून 4 पेशंट्सना तो स्वतःच घेऊन येतो. सो तुमचं रिझल्ट किती छान आहेत त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. सो ऑल म्हणजे आमचं सगळ्यांचंच हे आहे की पेशंट सेंट्रिक अप्रोच इज द फर्स्ट थिंग, की पेशंटला बरं करायचंय, त्याच्यासाठी जे लागेल ते. सो हा मेन उद्देश आहे. आणि आता ह्या 4 वर्षामध्ये 2500 पेक्षा जास्ती पेशंट आम्ही बघितले, 2500. त्याच्यानंतर पुण्यामधले 30हून जास्ती मल्टीस्पेशालिटी डॉक्टर्स आता फिजिओफर्स्ट रेकमेंड करतात त्यांच्या पेशंट्सना की हे प्रॉब्लेम आहे तर यू गो हिअर, दे विल टेक केअर ऑफ इट. हा एक ट्रस्ट आहे. सो ट्रस्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे की म्हणजे हेच ऍक्च्युली हा सक्सेस म्हणू शकतो आपण, की जेव्हा एखादे खूप मोठे सर्जन किंवा खूप मोठे स्पेशलिस्ट, हँड स्पेशलिस्ट किंवा असे लोक जेव्हा एक फोन करून सांगतात की सावनी तू बघ काय करायचंय ते, इट्स ऑल इन युअर हँड्स नाव. दिस ट्रस्ट इज समथिंग विच ड्राइव्स मी टू डू मोर अँड मोर. सो आणि पेशंट्स तर इतक्या स्टोरीज आहेत, सक्सेस स्टोरीज, किंवा मी आता 2-3 सांगितल्या, की जेव्हा एखादा पेशंट, की आता फ्रॅक्चर खूप मल्टिपल फ्रॅक्चर्स आणि खूप खराब ऍक्सिडेंट झालेले असं काहीतरी आहेत, खूप ऑपरेशन झाले आहेत, त्याच्यानंतर 3 महिने 6 महिने रिहॅब करून एक डेंटिस्ट पेशंट आहे माझी, की खूप यंग आहे, आत्ताच डेंटिस्ट झाली आहे, आणि देन शी मेट विथ अ टेरिबल ऍक्सिडेंट, की एल्बोचा अक्षरशः चुरा झाला होता, उजव्या हाताचा एल्बो, आणि ती डेंटिस्ट आहे, तर ती कसं काम करेल. सो मग हे एक चॅलेंज घेतलं की नाही, हिला पूर्णपणे तिचं काम करता यायला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला करायचंच आहे. आणि देन आफ्टर हर फिजिओ रिहॅब एव्हरीथिंग गॉट कम्प्लिटेड, अँड देन वन फाईन डे शी केम विथ अ पेंटिंग. गणपतीचं एक छान चित्र काढलं होतं, ती त्याच उजव्याच हातानी, आणि ते तिने मला दिलं. तर ह्याहून जास्ती काय असू शकतं एखाद्या डॉक्टरसाठी. सो अशी आता आमची 4 लोकांची टीम आहे. सो मी आहे, एक सिनियर फिजिओथेरपिस्ट आहे डॉक्टर रश्मी, 2 ज्युनियर फिजिओथेरपिस्ट आहेत, डॉक्टर मनाली, डॉक्टर मल्लिका. ऑल ऑफ देम आर व्हेरी व्हेरी क्वालिफाईड, हायली क्वालिफाईड, अँड दे आर ऑल्सो सीइंग ऑल द पेशंट्स विथ अटमोस्ट केअर. आणि त्यांना पूर्णपणे म्हणजे असं आहे की मी एखाद्या वेळेला नसेन किंवा मी आता इथे आली आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे की माय टीम इज वर्किंग व्हेरी हार्ड, आणि जे कोणी पेशंट आले त्यांना व्यवस्थितच ट्रीटमेंट मिळणार आहे. सो व्हेरी गुड टीम आय हॅव नाव. सो असं एक एक करत ते वाढत गेलंय, आणि आता वी आर स्टेपिंग इन टू 5th इयर ऑफ फिजिओफर्स्ट. आय एम रिअली हॅपी आणि लुकिंग फॉरवर्ड टू डू मोर. लोकेशन कन्स्ट्रेंट फिजिओथेरपीला कितपत जाणवतं, म्हणजे जसं ऑनलाईन कन्सल्टिंग मगाशी यू सेड, तर हे फिजिओ फर्स्ट मध्ये किती फ्रिक्वेंटली होतं, किंवा आर यू एनकरेजिंग दॅट? कारण आपल्या ऑडियन्स पण बऱ्याच लोकेशन्स वरनं ऐकतं म्हणजे हा पॉडकास्ट, तर त्यांना ऑनलाईन कन्सल्टिंगची फॅसिलिटी पण आहे का, त्यांना व्हिजिटच करावी लागते? नाही, ऑनलाईन कन्सल्टेशन पण अवेलेबल आहे, कारण आमचे आता UK, US, ऑस्ट्रेलिया इथे सगळीकडे खूप पेशंट्स आहेत. कारण ह्या सगळ्या देशांमध्ये मेडिकल ट्रीटमेंट मिळणं जेव्हा लागेल तेव्हा हेच पहिला टास्क आहे, की मला आज मान दुखते तर मला आजच अपॉइंटमेंट मिळेल असं नाहीच आहे काही. सो असे आउट ऑफ इंडिया असणारे, आउट ऑफ पुणे असणारे खूप पेशंट्स आहेत ज्यांना ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून आम्ही ट्रीट करतो. बट ऑलवेज म्हणजे फॉर अ फिजिओ हँड्स ऑन थिंग इज ऑलवेज मोर इफेक्टिव्ह दॅन एनी काइंड ऑफ ऑनलाईन हे. पण जेव्हा असे कन्स्टंटच आहेत की नाहीच येऊ शकत, तेव्हा दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. राईट. सो ते अतिशय एफिशियंटली करता येतं, त्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही. अमेझिंग. सो आता जे फिजिओथेरपी शिकतायत असे जर आपण विद्यार्थी बघितले, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील इन टर्म्स ऑफ करिअर ऑप्शन? जेव्हा आपण बघतो फिजिओथेरपीकडे, त्या स्टुडंट लोकांना किंवा जे अगदी जस्ट पास आउट झालेत, तर त्यांना तू काय सांगशील याच्या तुझ्या एक्सपिरियन्स वरून? करिअर ऑप्शन म्हणून खूप छान ऑप्शन आहे हा. खूप चॅलेंजिंग, सॅटिस्फाईंग, म्हणजे वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना, ते इतकं हाय आहे ह्याच्यामध्ये की डोळ्यासमोर
तो पेशंट बरा होतोय आणि आपण फिजिकली काहीतरी करून तो बरा झालेला आहे. सो वर्क सॅटिस्फॅक्शन आहे. खूप स्कोप आहे. आता मी अख्ख्या या वेळामध्ये फक्त ऑर्थोपेडिक आणि व्हर्टिगो ह्याच गोष्टींबद्दल बोलले, पण फिजिओथेरपीमध्ये खूप ब्रांचेस आहेत. कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओथेरपी आहे, न्यूरो फिजिओथेरपी आहे, सगळे स्ट्रोक पेशंट्स, पॅरालिसिस, स्पायनल कॉर्ड इंजुरीज ह्यांना ट्रीट करणारे फिजिओज, कम्युनिटी फिजिओज आहेत, वुमेन हेल्थ मध्ये काम करणारे आहेत. सो खूप अशा मास्टर्स साठीच्या ब्रांचेस ओपन झालेल्या आहेत की ज्याच्यात तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता आणि हॉस्पिटलमध्ये काम करता येतं, ओपीडीज मध्ये काम करता येतं. तर मी जसं स्वतःचं क्लिनिक सुरू केलं ते करता येतं, होम व्हिजिट्स करता येतात. अनेक पेशंट्सना कुठल्याच क्लिनिकला येऊ शकत नाही किंवा म्हणजे त्यांच्याकडे फॅसिलिटी नसते, खूप एज असतं. सो मग त्यांना आम्ही क्लिनिकमधनं होम व्हिजिट पण प्रोव्हाइड करतो. सो तो एक ऑप्शन आहे. सो स्काय इज द लिमिट ऍक्च्युली. आणि 0 महिन्याच्या बाळापासनं म्हणजे न्यू बॉर्न बेबीज पासनं हे 100 वर्षापर्यंतच्या आजोबांपर्यंत हा स्पेक्ट्रम आहे. पण या 6 वर्षातच मी हा स्पेक्ट्रम ऑलरेडी बघितलाय. सो किती काम करू तेवढं कमीच आहे. की कोविडमध्ये डिलिव्हरी झाली होती एका माझ्या पेशंटची आणि ती डिलिव्हरी करताना खूप ट्रेन्ड प्रोफेशनल्स अवेलेबल नव्हते ड्यू टू द पॅन्डेमिक आणि ती डिलिव्हरी करताना त्या बाळाचा हात खेचला गेला आणि दॅट हँड गॉट पॅरलाइज्ड. तर त्या बाळाला जन्मल्यानंतर 2 महिन्यापासून मी ट्रीट करतेय आणि आता तो 5 वर्षाचा मुलगा माझ्याशी फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळतो त्याच हाताने. सो हे जेव्हा दिसतं ना आपल्याला की हे करू शकतोय आपण, सो करिअर ऑप्शन खूपच छान आहे हा त्याच्यासाठी. की मी जसं म्हणलं की वर्क सॅटिस्फॅक्शन तर आहेच, स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. म्हणजे पेशंट्सचा स्पेक्ट्रम पण आणि फिजिओमध्ये जे स्पेशलायझेशन आहेत त्याचा स्पेक्ट्रम पण, हे पण खूप छान आहे. सो डेफिनेटली आत्ता मला सांगायला आवडेल की आत्ता डॉक्टर्स डे झाला 1 जुलैला. सो तेव्हा बालशिक्षण मंदिर जी शाळा आहे पुण्यातली, त्यांनी खूप छान इनिशिएटिव्ह घेतलेला की 4थी आणि 5वीतल्या मुलांना त्यांनी माझ्या क्लिनिकवर पाठवलं होतं की काय आहे फिजिओथेरपी, तुम्ही नक्की काय करता, स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे काय. आता ती एवढी छोटी मुलं आहेत पण त्यांना ऍटलिस्ट हे कळलं की हे चालू आहे किंवा असं असं इकडे काम चालतं. सो ते जेव्हा 10वी-12वीत जातील तेव्हा नक्कीच हा विचार करतील की आपण ही ब्रांच निवडू शकतो का. सो खूप छान आहे. अमेझिंग. आता आपण थोडं फिजिओथेरपी आणि मसाजेस ह्याच्याविषयी बोलू. मला त्याच्याविषयी थोडं विचारायचं आहे की किती इम्पॉर्टंट असतात मसाजेस इन फिजिओथेरपी, किंवा काही लोकांचे जे ग्रह आहेत की मी एक फुल बॉडी मसाज घेतला की माझी बॉडी फ्री होईल, तर ते रिकव्हरीच्या दृष्टीने मे बी होईल का नाही ते आय डोंट नो. पण मसाजेस आणि फिजिओथेरपी याविषयी वॉन्ट टू लर्न मोर अबाउट इट. सो मसाज आणि फिजिओथेरपी हे कम्प्लीट 2 वेगळे टॉपिक्स आहेत. फिजिओथेरपिस्ट हे प्रोफेशनल मसाज थेरपिस्ट कधीच नसू शकतात आणि मसाज थेरपिस्ट हे फिजिओथेरपिस्ट कधीच होऊ शकत नाही. करेक्ट. कारण ते शिक्षणच वेगळं आहे दोन्हीचं. शुअर. दोन्हीही गोष्टी इफेक्टिव्ह आहेत, पण कधी काय वापरायचं हे कळलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल अँकल इंजुरी झाली आहे की माझा अँकल ट्विस्ट झालाय आणि खूप सुजलाय आणि अशा सुजलेल्या अँकलला मी जर मसाज केला तर ते खूप वर्सन होणार आहे कारण इट इज नॉट इंडिकेटेड. तर तेव्हा ऑफकोर्स फिजिओथेरपी किंवा आमच्याकडे ती सूज कमी करण्याचे काही मशीन्स असतात ते आधी वापरून एक्सरसाइजेस करून ते लिगमेंट जी इंजुरी आहे ती हील अप करून देन यू शुड बी ऑल राईट किंवा त्याने ते बरं होतं. मसाज हा अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये उपयोगी ठरतो की जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत त्यांना तर खूपच हे माहिती असेल की बॉडी मसाजचे खूप फायदे आहेत. जेव्हा एक हेल्दी इंडिव्हिज्युअल आहे तो कधीही जाऊन फुल बॉडी मसाज घेतला चांगलंच गोष्ट आहे, सर्क्युलेशन वाढणार आहे किंवा जॉईंट लुब्रिकेशन त्याने चांगलं होणार आहे, यू फील रिलॅक्स्ड. सो हे गोष्टी तेव्हा खूप चांगल्या आहेत किंवा जेव्हा इंडिकेटेड असेल तेव्हा ते करणं नेहमीच बरोबर आहे. पण दोन्ही गोष्टी सेम नाहीयेत. पहिले तर की फिजिओथेरपी म्हणजे मसाज करून देतात हे नाही.
हे खूप वर्ष चालत आलेलं मिसकन्सेप्शन होतं. आता ते बदलतंय थँकफुली. शुअर. पण तेच हे कळलं पाहिजे की केव्हा काय. राईट. आता त्याच्याच बरोबर हॉट अँड कोल्ड ट्रीटमेंट, म्हणजे जेव्हा आपल्याला लागतं, पाय मुरगळतो, त्यावेळेस पूर्वी म्हणजे आता आय थिंक 10 ते 15 किंवा 20 वर्षापूर्वी इट वॉज व्हेरी कॉमन की गरम पाण्याची एक पिशवी मिळायची, ती रबरची, गरम पाणी घालायचं आणि त्याचं पाठ दुखत असेल गरम पाण्याचा शेक घ्या, गुडघा मुरगळला गरम पाण्याचा शेक घ्या, असं एक खूप स्टँडर्ड होतं. पण आता अलीकडे जर बघितलं तर आईस पॅकचा जमाना आल्यासारखं झालंय. तर हॉट कोल्ड ट्रीटमेंट फॉर इंजुरीज हे कसं डिस्टिंग्विश करायचं किंवा काय लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याविषयी? येस, नेहमी जिथे इंजुरी अॅक्यूट असते, म्हणजे जस्ट लागलंय किंवा काल पडलीये किंवा खूप स्वेलिंग आहे, सुजलेला भाग आहे, जखम आहे, अशा ठिकाणी नेहमी आईस पॅक लावायचा. किंवा ऑपरेशन झाल्यानंतर जे स्टिचेस असतात की त्या एरियामध्ये जे दुखत असतं, ऑलवेज वी प्रेफर आईस पॅक. आणि ज्या जुन्या इंजुरीज आहेत किंवा जिकडे मसल रिलॅक्सेशन हा आपल्याला गोल आहे की स्टिफ मसल, माझी मान अवघडली आहे आणि मला ते रिलॅक्स करायचंय किंवा माझी पाठ खूपच दिवस झाले दुखतीये, अशा गोष्टींमध्ये हॉट वॉटर फर्मेंटेशन इज ऑलवेज बेटर दॅन आयसिंग. सो दोन्हीचे इंडिकेशन्स वेगवेगळे आहेत. पण सोपं लक्षात ठेवायचं झालं तर रिसेंट इंजुरीज, अॅक्यूट इंजुरीज ऑलवेज गो फॉर आयसिंग. आणि क्रॉनिक इंजुरीज की जिकडे सूज नाहीये, जिकडे काही जखम नाहीये किंवा जिकडे आता खूप असं काही मला भयंकर ठणका लागलाय असं नाहीये, एक स्टिफनेस आहे, पेन होत आहे किंवा जॉईंट पेन आहे, देन यूज हॉट फर्मेंटेशन. पण त्यात पण हॉट वॉटर बॅग इज बेटर दॅन इलेक्ट्रिक हिटिंग पॅड्स. कारण इलेक्ट्रिक हिटिंग पॅड्स हे ड्राय हीट प्रोव्हाइड करतात आणि हॉट वॉटर बॅग हे मॉइस्ट हीट प्रोव्हाइड करतात. सो मॉइस्ट हीट इज ऑलवेज बेटर. त्यांनी मसल रिलॅक्सेशनचं प्रमाण जास्ती वाढतं. सो हे डिफरन्सिएशन आहे. आणि काही काही कंडिशन्स मध्ये कॉन्ट्रास्ट बाथ पण आहे, आईस अँड हॉट टुगेदर अल्टरनेटिव्हली. ओके. की हातांचा खूपदा अर्थरायटिस ज्या पेशंटना असतो त्यांची बोटं आणि बोटांचे छोटे जॉईंट स्टिफ असतात. सो त्यांच्यासाठी हे प्रूव्हन आहे की अल्टरनेट कॉन्ट्रास्ट बाथ, की एक आईस बकेट आणि एक हॉट वॉटर बकेट, ह्या दोन्हीमध्ये अल्टरनेटिव्हली जर हँड इमर्स केला आणि थोडे मुवमेंट्स केले आणि त्याचा शेक घेतला एक 10 मिनिटासाठी अल्टरनेटिव्हली, तर तो जास्त इफेक्टिव्ह ठरतो. असे पण केसेस आहेत. सो द एक यू कॅन पास दिस क्वेश्चन, आन्सर नाही दिलंस तरी चालेल. पण कुठल्या पोझिशन मध्ये मोबाईल बघणं चांगलं आहे? की यूज दिस पोझिशन आणि तुम्हाला कमीत कमी त्रास होईल. आय एम नॉट सेइंग, वी आर नॉट एनकरेजिंग तुम्ही खूप वेळ मोबाईल बघा, बट आता बघताच आहात तर कसा सी इट इन अ बेटर पोझिशन. या ऑफकोर्स. सो द मेन थिंग इज खाली मान घालून असा फोन बघण्यापेक्षा यू टेक अ मोबाईल स्टँड, सिट ऑन अ चेअर विथ अ टेबल इन फ्रंट ऑफ यू, त्या टेबलवर तो स्टँड ठेवायचा सो दॅट तो स्क्रीन तुमच्या आय लेवलला किंवा आय लेवलच्या एक थोडा खालती येतो आणि तुमची पाठ, हात हे सगळं सपोर्टेड पाहिजे. आता हे सगळं विचार करून फोन बघणारा कोणीच सापडणार नाही तुला, पण डिफिकल्टी हा. बट मेन थिंग इज द स्क्रीन शुड बी ॲट आय लेवल. दॅट्स द मेन थिंग. दॅट विल प्रिव्हेंट युअर नेक फ्रॉम गेटिंग स्ट्रेन्ड. विच ऑल्सो ब्रिंग्स मी टू अ क्वेश्चन की अनेकांना जाड उशी, सॉफ्ट उशी, मोठी उशी, कडक उशी किंवा एखादी चादरच डोक्याखाली घेऊन, हात डोक्याखाली घेऊन अशा सवयी लागलेल्या असतात. तर अकॉर्डिंग टू अर्गोनॉमिक स्टडीज, व्हॉट इज रेकमेंडेड और व्हॉट टाइप ऑफ मॅट्रेस अँड पिलोज आर रेकमेंडेड? सो याच्यासाठी ना आम्ही माझं जे सोशल मीडिया पेज आहे इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर, त्याच्यावर आम्ही प्रॉपर पोश्चर जर्नल असं एक सिरीज काढली होती. त्याच्यामध्ये आम्ही छोटी छोटी स्मॉल स्केचेस करून की कुठलं पोश्चर वाईट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट कुठलं वापरा हे, किंवा आता मगाशी आपण छोट्या मुलांचं पण म्हणलो
की बॅकपॅक कॅरी करण्याचं पण गुड पोश्चर अँड बॅड पोश्चर आहे, की त्यांची शाळेची दप्तरं खूप जड असतात. सो ते प्रॉपर पोश्चर जर्नलमध्ये आम्ही असे 10 ते 15 कॉमन पोश्चर्स काढलेत की जे चांगले आहेत आणि जे वाईट आहेत. सो ते बघून लगेच कळतं की आपल्याला काय करायचंय ते. आणि अबाउट मॅट्रेस पण त्याच्यामध्ये आहे की पिलो हाईट. आता कुठल्या कंपनीची मॅट्रेस हा वेगळा मुद्दा आहे, पण पिलो हाईट किंवा मॅट्रेसचं जे काही फर्मनेस आहे त्याच्याबद्दल नक्कीच मी बोलू शकते की आपण जेव्हा झोपतो तेव्हा मान खूप पिलोच्या आतमध्ये, उशीच्या आत नाही जाणार हे बघितलं पाहिजे, किंवा अति कडक किंवा अति जाड तक्क्या वगैरे जो असतो त्याच्यात मान अशी राहते. दॅट इज बॅड. सो इट शुड बी इन अ स्ट्रेट लाईन आणि नॉट टू फ्लफी, नॉट टू हार्ड. सो मध्यम याचं पाहिजे ते. आणि झोपल्यानंतर आपली मान आणि बेड ह्याच्यात जी गॅप आहे ना, ती गॅप फिल झाली पाहिजे, इतकं साधारणपणे त्याचं हाईट पाहिजे. सो दॅट इज गुड थिंग. पोटावर झोपण्याची खूप जणांना सवय असते, ती सवय फार काढू शकत नाही, पण जेव्हा केव्हा लक्षात येईल, मध्ये जाग येईल, तेव्हा पोटावर न झोपता कुशीवर झोपणं हे मणक्यासाठी चांगलं आहे. मॅट्रेससाठी पण सेम, की स्पेशली रिसॉर्ट्स मधल्या ज्या गाद्या असतात त्या इतक्या फ्लफी असतात की आपण आत जातो त्याच्यात, पण त्याने स्पाईनला सपोर्टच मिळत नाही बिलकुल. सो थोडी फर्म पाहिजे, किंवा खूप कडक पण नाही की अगदी जमिनीवर सतरंजीवर झोपलं तर ते पण चुकीचं आहे. सो मध्यम आपली साधी कापसाची गादी किंवा फोम मॅट्रेस, दोज आर गुड इनफ. पण हे सगळं करून सुद्धा तुमची पाठदुखी नाही बरी होते तर यू गो अँड कन्सल्ट अ डॉक्टर, की काय होतंय, काही डिस्क प्रॉब्लेम आहे का, किंवा माझं काही मसल विकनेस खूप झालाय का, किंवा डेफिशियन्सीज आहेत का, हे सगळं मग चेक केलं पाहिजे. कारण आता कसं होतं की लोक ह्याच्यातच जास्ती होतात की मग मी अर्गोनॉमिक चेअरच घेतो, किंवा मग मी काय सर्व्हायकल पिलोच घेतो, पण हे क्युअर नाहीये किंवा ही ट्रीटमेंट नाहीये, हे असिस्टेड गोष्टी आहेत. हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. कारण माझ्याकडे पण क्लिनिकमध्ये खूप जण येतात की आम्ही सर्व्हायकल पिलो घेतलीये तरी पण आमची मानदुखी नाही गेली. कशी जाईल? ते थोडी तुमचं ट्रीटमेंट आहे. किंवा कितीतरी IT प्रोफेशनल्स की मी अर्गोनॉमिक, महागातली महाग अर्गोनॉमिक चेअर घेतलीये किंवा अर्गोनॉमिक डेस्क घेतलंय, पण तरी पण मला त्रास होतोय. होणारच आहे, कारण युअर मसल्स आर नॉट स्ट्रॉंग इनफ टू मेंटेन युअर पोश्चर. सो डू रिहॅब, डू फिजिओ, डू गुड अमाऊंट ऑफ एक्सरसाइज, कुठलं तरी डेली ऍक्टिव्हिटी ठेवा आणि हे सगळे मॉडिफिकेशन करा, तर ते पूर्णपणे हेल्प करेल. जेव्हा आपण फिजिओथेरपी मेथड मध्ये किंवा प्रोसेस मध्ये असतो त्यावेळेस सकाळी व्यायाम करणं चांगलं आहे का संध्याकाळी झोपायच्या आधी, का इट इज अ मिक्सचर बेस्ड ऑन हाऊ युअर ट्रीटमेंट इज? सो नेहमी आम्ही होम एक्सरसाइज प्रोग्राम जो देतो ना, तर असं काही नाही की सकाळीच केलं पाहिजे किंवा संध्याकाळीच. तो तसंही तुमचं जनरल फिटनेस एक्सरसाइज नाहीये. ते तू म्हणतोयस ते बरोबर आहे की आपण योगासनं किंवा जो सकाळी उठल्या उठल्या व्यायामाचे जे शरीराला फायदे आहेत ते वेगळे, पण तू एखाद्या प्रॉब्लेमसाठी जेव्हा ट्रीटमेंट घेतोयस तेव्हा एनी टाईप ऑफ डे इज फाईन. पण अर्थात आता बॅक पेनचे जर एक्सरसाइजेस असतील तर मग जेवल्यानंतर लगेच नाही केले पाहिजेत, कारण मग पोट दबलं जातं. सो अशा काही गोष्टी हे केल्या पाहिजेत. आणि होम एक्सरसाइज प्रोग्राम मध्ये, की आता तुझी क्लिनिक मधली ट्रीटमेंट संपली आहे, तुला घरी करायला दिलेत, तर ते व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे. की दिवसातनं 2दा सांगतो आम्ही, की सकाळी एकदा संध्याकाळी एकदा यू डू दोज एक्सरसाइजेस. इट इज रिपिटेटिव्ह, इट इज बोरिंग, इट फील्स की आय डोंट वॉन्ट टू डू इट, पण तरीही ते केलं कन्सिस्टंटली तर त्याचे इफेक्ट मिळणार आहेत. कारण इट इज नॉट लाईक टेकिंग अ टॅबलेट ना, की मी आत्ता गोळी घेतली आणि लगेच बरं वाटलं. हा एक प्रोसेस आहे. सो ती कम्प्लीट झाल्याशिवाय त्याचे फायदे पूर्णपणे दिसणारच नाहीत. मग मध्येच सोडलं, घरी होम एक्सरसाइज प्रोग्राम नीट फॉलो नाही केला तर मग इट्स अगेन गोइंग टू गो टू द स्क्वेअर वन. सो ते फॉलो करणं महत्वाचं आहे. Good. So thanks a lot, Dr. Savni Gokhale, for telling us about physiotherapy. आणि मे बी आपला हा राऊंड 1 आपण कन्सिडर करू. अजून राऊंड 2 मध्ये काहीतरी वेगळ्या टॉपिक्स वरती नक्कीच गप्पा मारायला आवडतील. आणि तुझ्या क्लिनिकचे डिटेल्स आणि बाकी सोशल मीडियाचे सगळे लिंक्स आपण एपिसोडच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया. सो आय रेकमेंड
पीपल टू गो अँड चेक आउट हर पेजेस. आणि काही प्रॉब्लेम असेल तर अंगावर काढू नका, डायरेक्टली फोन करा आणि यू कॅन विजिट हर क्लिनिक और शेड्यूल ऑनलाईन अपॉइंटमेंट विथ. येस. सो थँक्स अ लॉट डॉक्टर. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं इथे येऊन बोलायला, कारण कसं असतं की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं ही एक तळमळ असते की शुअर. तर ते जर होत असेल या माध्यमातून तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि एक ह्या सगळ्या गोष्टीचं एका वाक्यात सांगायचं झालं शुअर. तर आम्ही कॉलेजमध्ये असताना एक कॅम्पेन केलं होतं. तेव्हाचं आमचं एक स्लोगन होतं अबाउट फिजिओथेरपी. तेच मी आज सगळ्यांना सांगेन की व्हॉट इज फिजिओथेरपी. तर वी मेक यू लिव्ह बिकॉज सर्व्हायव्हिंग इज जस्ट नॉट इनफ. डीप. अजून एकदा परत एकदा सांग आणि विल एंड विथ दिस सेंटेन्स. So, we physios, or me at Physio First, my clinic, we make you live because surviving is just not enough. Good. On that note, Yes. let's end this. And Yeah. thanks a lot. Thank you. Thank you so much.